उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना यानी यूबीटी और राज ठाकरे की अगुवाई वाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनों दलों का बीएमसी चुनाव साथ मिलकर लड़ना करीब करीब तय है। दोनों ठाकरे भाइयों की पार्टियों के बीच सीट शेयरिंग को लेकर भी करीब महीने भर से बातचीत चल रही है। इन सब के बीच अब शिवसेना के प्रवक्ता और राज्यसभा सांसद संजय राउत ने शिव तीर्थ पहुंच चुके हैं, जहां वह राज ठाकरे से मुलाकात करेंगे। हम आपको बता दें कि शिव तीर्थ राज ठाकरे के बंगले का नाम है। राज ठाकरे से संजय राउत की मुलाकात इस दौरान एनएमसी और शिवसेना यूबीटी के गठबंधन का आधिकारिक ऐलान होने से पहले समझौते को अंतिम रूप दिए जाने के अनुमान लगाए जा रहे हैं। संभावना यह भी जताई जा रही है कि राज ठाकरे और संजय राउत के बीच सीट शेयरिंग को लेकर भी अंतिम बातचीत हो सकती है। राज ठाकरे से संजय राउत की मुलाकात के दौरान एमएनएस नेता नितिन सरदेसाई भी मौजूद हैं। हम आपको बता दें कि ठाकरे से संजय राउत की मुलाकात के दौरान एमएनएस नेता नितिन सरदेसाई भी मौजूद हैं। राज ठाकरे से मिलने पहुंचे संजय राउत ने निकाय चुनाव नतीजों को लेकर कहा है कि भारतीय जनता पार्टी बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनी है, यह सभी जानते हैं कि उन्होंने कहा बिहार में जो हुआ वही महाराष्ट्र नगर परिषद के चुनाव में भी हुआ है। हम आपको सुनवाते हैं कि संजय राउत ने क्या कुछ कहा है। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। उद्या 23 तारीख आहे। ठीक आहे ना, होईल ना उद्या। 23 तारखेचा मुहूर्त आहे का? नाही, असं मुहूर्त काय काढलेलं नाहीये, पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग आहे। राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत। फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल। राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील? नाटक हिट ठरेल? हे नाटक नाहीये। तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या। हा प्रीतिसंगम आहे। नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल। नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे। ज्या पद्धतीनं जसे चांगल्या नाटकाची तिकीट ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीट मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटर पुढे नाटकं करतात। म्हणजे आमचा शो हाऊसफुल, कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता। प्रचंड पैसे खर्च करून तिकीट विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत, आम्ही तरी पाहिलं। हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या, आम्ही तरी कधी हे पाहिलं। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये? तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट, या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली। कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोट्यावधी रुपये आले कुठून, कसे आले, वाटले गेले, पकडले गेले। काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली। यात चुकीचं काही नाही। तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं। आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलंय दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा।
मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय, लक्षात घ्या. जो धनुष्य